बोरविहीर नरडाणा रेल्वे मार्ग कामाची माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरेंनी पत्रकारांसमवेत केली पाहणी। स्मार्ट मीटरची सक्ती कराल तर जन आंदोलन उभारू, उबाठा शिवसेनेचा महावितरणला इशारा। कार, रिक्षा, दुचाकी चोरणारी सराईट टोळी जेरबंद, चाळीसगाव रोड पोलिसांची धडक कारवाई। आणि जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न। मनमाड इंदोर रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम प्रगतीपथावर असून येत्या 1.5 ते 2 वर्षात रेल्वे धावणार असल्याचा दावा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी केला आहे। सुमारे 50 किलोमीटर लांबीच्या या पहिल्या टप्प्यातील भूसंपादन करताना केवळ 11.5 किलोमीटर जागेचं भूसंपादन प्रलंबित आहे। 716 कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पातील जवळपास 268 कोटी रुपयांचं काम पूर्ण झालं आहे। मनमाड इंदोर उर्वरित टप्प्याचं काम मोदी है तो मुमकिन है असं म्हणत हे काम देखील लवकरच होईल असं माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे हे म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची तपपूर्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी बोरविहीर नरडाणा रेल्वे मार्गाच्या कामाची सोमवार दिनांक 15 जून रोजी पत्रकारांसमवेत पाहणी केली। पाहणीनंतर न्यू धुळे या प्रस्तावित रेल्वे जंक्शनजवळ पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली। या पत्रपरिषदेला शहराचे आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, स्थायी समिती सभापती लताबाई पाटील, सभापती सोनार, माजी महापौर प्रतिभा चौधरी, डॉक्टर सुशील महाजन, प्रदीप करपे, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर, यशवंत येवलेकर, महादेव परदेशी, महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णा पाटील, नगरसेविका डॉक्टर निशा महाजन, शीतल पाटील, प्रभावती शिंदे, शोभा भिल, सुनील देवरे, राजेश पवार, श्यामसुंदर पाटील, रेल्वेचे अधिकारी जयकुमार, सुरेंद्र पाल, समंदर सिंह आदि उपस्थित होते। जी इंफ्रा की तरफ से हम लोग जैसे कि न्यू धुले यार्ड में खड़े हैं। हमारे बाएं तरफ है गुड्स प्लेटफॉर्म, जो गुड्स ट्रैक है, इस पे जैसे कि मालगाड़ी चलेगी। ये हम जहाँ बैठे हैं यहाँ पे आएगी मेन लाइन, और जैसे कि दाईं तरफ आएगी हमारी लूप लाइन। जो भी ट्रेन आएगी पासिंग देने के लिए खड़ी होती है जनरली, वो इस ट्रैक पे रहेगी। ये हमारा काम जनरली 4 सितंबर 2024 को स्टार्ट हुआ था यहाँ पे, और ये परियोजना लगभग 716 करोड़ की है अराउंड, और अभी तक हमारा बिल्डिंग लगभग 268 करोड़ का हो चुका है। और ये लगभग 50 किलोमीटर की अपनी रेलवे लाइन है, और लगभग 11.5 किलोमीटर में अभी थोड़ा ज़मीन का थोड़ा डिस्प्यूट चल रहा है, वो धीरे धीरे सॉल्व हो जाएगा, और लगभग 40% का काम हो चुका है अभी तक। और जैसे कि न्यू धुले अपना बोरविहीर से नरडाणा, ये जनरली अपना सेंट्रल रेलवे से वेस्टर्न रेल्वे को ये ट्रैक कनेक्ट करता है। कॉरिडॉर मध्ये हा रेल्वे मार्ग फार महत्वाचा आहे। हा रेल्वे मार्ग जर कधी झाला नसता तर दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर पण आपल्याकडे आलं नसतं। दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरची प्री रिक्विजिट हा मार्ग आहे, आणि म्हणून तो मंजुरी झालाय, त्याचं कामही चालू झालेलं आहे। आणि हा जो मार्ग आहे बोरविहीर नरडाणा 1 वर्षात पूर्ण होणार आहे। 1.5 ते 2 वर्षात इथं रेल्वे धावायला सुरू होईल, आणि न्यू धुळे रेल्वे स्टेशन इथं समोर आहे। ते आपल्या धुळ्याच्या रेल्वे स्टेशन पेक्षा मोठं असणार आहे, जंक्शन असणार आहे, आणि अशा रीतीने या धुळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्वाचा भाग तो ठरणार आहे। या रेल्वे विषयी एकूण 368 किलोमीटरचा हा जो रेल्वे मार्ग आहे त्याला 18,036 कोटी रुपयाची मान्यता मिळालेली आहे, आणि त्याच्यात बोरविहीर नरडाणा 51 किलोमीटरचं आपल्याला सांगितलंच। त्याच्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक, धुळे जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील बडवानी, खरगोन, दहार, इंदोर महत्वाच्या जिल्ह्यातून जाणार आणि ते जोडले जाणार। मध्य प्रदेशात
एकूण 170 किलोमीटर आणि 905 हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यात येईल. मध्य प्रदेशमध्ये 18 रेल्वे स्टेशन असतील आणि एकूण 7 टनेल असतील. हे सर्व टनेल विंध्य पर्वतात असतील. सगळ्यात मोठा टनेल 6.5 किलोमीटरचा असेल आणि 4 महत्वाचे पूल मध्य प्रदेशमध्ये असतील. त्यात चंबल, नर्मदा, देव या नदीवर महत्वाचे पूल असणार आहे. नर्मदावरचा पूल सगळ्यात मोठा असेल. एकूण 133 पूल असणार आहेत. 50 मोठे, लहान 63, आरोग्य 35 असतील, आयुर्वेद 65 असतील. महाराष्ट्रात एकूण 130 किलोमीटर पैकी नवीन आणि धुळे नरडाणा 51 अशा रीतीने 180 किलोमीटर महाराष्ट्रात असेल. महाराष्ट्रात एकूण 16 रेल्वे स्टेशन असतील. धुळे व नाशिक भागात एकूण 709 हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यात येईल आणि एकूण 3.5 किलोमीटरचे 2 टनेल असतील. सगळ्यात मोठा टनेल 2.5 किलोमीटरचा असेल आणि महत्वाचे 3 पूल असतील. गिरणा नदी, तापी नदी, अरुणावती नदीवर पूल सगळ्यात मोठा असेल. एकूण 91 पूल असणार आहे. त्यात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. महावितरणकडून धुळे शहरासह जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्याबाबत SMS व व्हॉट्सअपद्वारे 48 तासांची पूर्वसूचना दिली जात असून ही प्रक्रिया नियमबाह्य व दिशाभूल करणारी असल्याचा आरोप उभाटा शिवसेनेने केला आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचा अधिकार महावितरणला नसल्याचा दावा करीत सक्ती केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. शिवसेनेने दिलेल्या निवेदनात कार्यरत मीटर बदलणं बंधनकारक नसल्याचं, मीटर बदलासाठी 15 दिवसांची नोटीस आवश्यक असल्याचं, तसेच स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिले, तांत्रिक बिघाड, डेटा सुरक्षेचे प्रश्न आणि ग्रामीण भागातील नेटवर्कच्या अडचणींबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ग्राहकांना स्मार्ट मीटर नको असल्यास पर्याय काय? तक्रार निवारण यंत्रणा कितपत प्रभावी आहे? याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. धुळे शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, उघड्या डीपी, लोंबकळणाऱ्या तारा आणि कमी विद्युत भार यामुळे नागरिक त्रस्त असून आधी या मूलभूत समस्या सोडवाव्यात अशी मागणी करण्यात आली. या मागण्यांचं निवेदन अधीक्षक अभियंता जितेंद्र महाजन यांना देण्यात आलं. यावेळी जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, महानगरप्रमुख धीरज पाटील, तेजस गोटे, प्रशांत भांबरे, डॉक्टर अनिल पाटील, महिला आघाडीच्या प्रभादेवी परदेशी, संगीता जोशी, जयश्री वानखेडे, अरुणा मोरे, सुनीता शिरसाट, शिवाजी शिरसाळे, कपिल लिंगायत, पंकज भारसकर, सूरज भावसार, सागर निकम, सागर साळवे, छोटू गवळी, दीपक जाधव, गुलाब धोबी, तेजस सपकाळ उपस्थित होते. धुळे शहरामध्ये गेल्या आठवडाभरापासून स्मार्ट मीटर बसवण्याच्या संदर्भामध्ये ग्राहकांना आणि जनतेला त्या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे SMS येत होते. त्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून या ठिकाणी जिल्हाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता यांची भेट घेतली आणि धुळे शहरामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये जी स्मार्ट मीटर बसवण्याची जी योजना या ठिकाणी अभियान सुरू आहे, त्या अभियानाला त्यांनी ब्रेक द्यावा अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील विधान भवनामध्ये त्या ठिकाणी मान्य केलं होतं की सर्वसामान्य ग्राहकांना त्या ठिकाणी स्मार्ट मीटर त्या ठिकाणी बसवण्यात येणार नाही. तरी देखील जाणून बुजून महावितरणकडून स्मार्ट मीटरबाबत आग्रह धरला जातो आहे. मुळातच एकीकडे ग्राहकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा न देता या ठिकाणी अतिशय मोगलाई पद्धतीने महावितरणचं काम या ठिकाणी सुरू आहे. त्याचा निषेध आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी करतो आणि धुळे शहरामध्ये कोणत्याही भागामध्ये त्या नागरिकांना आम्ही विनंती करतो की कोणत्याही भागामध्ये अशा पद्धतीने जर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी विद्युत वितरणचे कर्मचारी येत असतील तर त्यांना त्या ठिकाणाहून हाकलून लावा. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. उच्च न्यायालयाने 2023 साली या संदर्भामध्ये निर्देश दिलेले असताना उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे देखील त्या ठिकाणी पालन होत नाही आहे. महावितरणचं कामकाज हे कोणत्या तरी एखाद्या मोठ्या धनाढ्य शेठला त्या ठिकाणी सहाय्य करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. एकीकडे विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांना विजेच्या भारामध्ये प्रचंड वाढ केलेली असताना सुविधा कुठल्याही प्रकारे दिल्या जात नाही. धुळे शहरामध्ये वारंवार वीज कट त्या ठिकाणी होते. या समस्या न सोडवता या ठिकाणी अधीक्षक अभियंता देखील स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामामध्ये गुंग आहेत. पुढच्या 2 महिन्याकरता ही मोहीम थांबवण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. अगोदर ग्राहकांना सुविधा द्या, मग त्याच्यानंतर स्मार्ट मीटर काय आहे ते त्या ठिकाणी बसवण्यात यावी अशी देखील मागणी आम्ही केलेली आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहरातील 40गाव रोड पोलिसांनी धडक कारवाई करीत जबरी चोरी व चोरीच्या गुन्ह्यातील 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 9,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यात एक कार, एक रिक्षा आणि 7 दुचाकींचा समावेश आहे. या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यातील 6 गुन्ह्यांची उकल झाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील साई निवास परिसरात 12 जून रोजी विलास दामू पठारे, राहणार बनपिंपरी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर यांचा मोबाईल व रोख रक्कम असा 15,700 रुपयांचा ऐवज अज्ञात तिघांनी हिसकावून नेला होता. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी फैजान अहमद मुजम्मिल अन्सारी उर्फ इन्या, वय 21, राहणार हाजीनगर, कबीरगंज, इसाक मशिदीजवळ धुळे व शाहीर मुख्तार शेख, राहणार अंबिकानगर, मिसबा मशीदजवळ धुळे यांना ताब्यात घेतलं. चौकशीत त्यांनी आणखी एका साथीदारासह जबरी चोरी व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिसरा आरोपी फरार आहे. या कारवाईत आझादनगर, पश्चिम देवपूर आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यातील एकूण 6 गुन्हे उघडकीस आले. अटकेतील फैजान अन्सारी याच्याविरुद्ध जबरी चोरी, चोरी व NDPS कायद्यान्वये एकूण 16 गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं. ही कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश कुमार घुसर, PSI हरिश्चंद्र पाटील, संदीप काळे, पोलीस अंमलदार अविनाश वाघ, अतिक शेख, संदीप वाघ, शोएब बेग, सारंग शिंदे व सचिन पाटील यांच्या पथकाने केली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. आकांक्षित धुळे जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले. पालकमंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी पालकमंत्री रावल बोलत होते. यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळा गावित, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सोनार, सहाय्यक नियोजन अधिकारी संतोष वानखेडे, एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.